इडली सांबारची रेसिपी परफेक्ट मेजरमेंट सहित बघूया। 1 वाटी उडदाची डाळ घ्यायची, त्याच वाटीने मोजून 3 वाट्या तांदूळ घ्यायचा। तांदूळ रेशनचा असेल तर उत्तम, नसला तरी हरकत नाही। डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि भिजवताना वेगवेगळ्या भांड्यांमध्ये भिजवायचे। उडदाच्या डाळीमध्ये अर्धा चमचा मेथ्या देखील घालून घ्यायच्या। 4 ते 5 तासामध्ये डाळ आणि तांदूळ व्यवस्थित भिजतात। आता डाळ आणि तांदूळ मिक्सरमधून वाटून घेऊया। मिक्सरमधून बारीक करताना देखील डाळ आणि तांदूळ वेगवेगळे बारीक करून घ्यायचे आहे। बारीक झाल्यानंतर डाळ आणि तांदूळ यांचं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। यामध्ये कोणत्याही प्रकारे मीठ, तेल घालण्याची आवश्यकता नाही। अशाच पद्धतीने याला रात्रभर आपण फर्मेंट होण्यासाठी ठेवून देणार आहोत। सकाळी आपण पाहू शकतो इडलीचं मिश्रण व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे। आता याच्या इडल्या पाडून घेऊया। त्यापूर्वी यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ आणि पाणी घालून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने इडली पात्रात इडल्या लावून घ्यायच्या आहेत। 12 ते 15 मिनिटांमध्ये इडल्या वाफवून होतात। अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता। आता सांबारची तयारी करूया। यासाठी एका कुकरमध्ये 1 वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून शिजवून घ्यायची। कुकरला डाळ शिजेपर्यंत तुमच्याकडे अवेलेबल असलेल्या भाज्या एका कढईमध्ये पाण्यामध्ये उकडून घ्यायच्या। फोडणी करण्याची आवश्यकता नाही। भाज्या उकडवताना त्यामध्ये हळद आणि मीठ घालून घ्यायचं। भाज्या शिजल्या की त्यामध्ये शिजलेली तुरीची डाळ घालून घ्यायची। यानंतर फोडणी करताना एका कढईमध्ये जिरे मोहरीची फोडणी करून घ्यायची। त्यामध्ये हिंग घालून घ्यायचा। यानंतर कढीपत्ता घालून घ्यायचा। तसेच किसलेलं आलं घालून घ्यायचं। सोबतच हिरव्या मिरच्या देखील घालून घ्यायच्या। यानंतर गॅस बंद करून त्यामध्ये मसाले घालून घ्यायचे। मसाल्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर, सांबर मसाला, थोडासा गूळ घालून घ्यायचा। आता ही फोडणी आपण सांबरमध्ये घालून घेऊया। यानंतर सांबरमध्ये कोथिंबीर घालून त्याला छान उकळी काढून घ्यायची। अशा पद्धतीने आपलं सांबर तयार झालेलं आहे। अशाच पद्धतीच्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।